नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीलगत असलेल्या कुरवंडे ग्रामपंचायत हद्दीतील एकनाथ शंकर जांभूळकर यांच्या घरावर PMRDAची कारवाई होणार आहे आणि ही कारवाई करण्यासाठी आतापर्यंत त्यांना 8 नोटिसा दिलेल्या आहेत. कष्टामधनं हे घर उभं केलेलं आहे. त्यातच या ठिकाणी एकनाथ शंकर जांभूळकर हे जेलमध्ये आहेत आणि त्यांच्या कुटुंबावर ही कारवाई होती. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जर हे घर PMRDAने पाडलं तर ह्या कुटुंबांनी राहायचं कुठं? PMRDA केवळ धनिकांचं काम करते. मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनक्षेत्राची हद्द आहे. अनेक ठिकाणी वनक्षेत्रामध्ये टोलेजंग इमारती आहेत, त्या PMRDAला दिसत नाही. कुरवंडे गावामध्ये हे मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे आणि अनेकांची घरं अशा पद्धतीचीच आहेत. केवळ यामध्ये एकनाथ शंकर जांभूळकर यांच्याच घरावर कारवाई का, असा प्रश्न उपस्थित होतोय. प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबाकडनं आम्ही जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव शीतल एकनाथ जांभूळकर. माझे मिस्टर 4 महिने झाले जेलमध्ये आहेत. बिनकारणाने त्यांच्यावर खोडा लावून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे. मग आता PMRDA माझं घर तोडायला येणार आहे. ती कंप्लेंट हर्षचंदन, हर्ष परमार आणि रोशन ससाने यांनी केलेली आहे. हे आम्हाला भरपूर त्रास देतात. घरामध्ये माझी 3 मुलं आणि मी, माझी सासूबाई राहते. माझी मुलंही खूप आजारी आहेत. माझी सासूही, त्यांना पॅरालाचा अटॅक येऊन गेल्यावर त्याही खूप आजारी आहेत. तर मी एकटी काय करणार? मला ह्याचा न्याय पाहिजे. शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी मला न्याय मिळवून द्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. काय सांगशील? माझ्या पप्पांना खोट्या गुन्ह्याखाली अटक केलेलं आहे. माझ्या पप्पांचा काही दोष नसताना हे सगळ्यांनी माझ्या पप्पांना 4 महिने झाले आतमध्ये ठेवलेलं आहे. आमच्यावरती रेटचा काही बळजबरीने सगळेजण हे केलेलं आहे. काय नाव, काय सांगशील? मी ऋतिका, मी पुतणी लागते एकनाथ शंकर जांभूळकरची. आमच्या इथे सगळ्यांचंच अनधिकृत बांधकाम आहे. आमच्या टोटल 200 ते 300 घरांना नोटीस गेलेली आहे PMRD कडून, पण फक्त कारवाई आमच्याच घरावर चालू आहे. तर आम्हाला शासनाला हा विचारायचंय की आमच्याच घरावरती असा अन्याय का? आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे ना. आज आमचा माणूस घरात नाहीये, ही पोरं कुठे राहणार? आम्हाला घर नाही राहिला. काकी एकट्या कुठं पडणार? आईची तब्येत नीट नाही, हिची पोरांची तब्येत नीट नाही. आज त्यांचं शिक्षण आहे, काय त्यांचं भविष्य आहे, काय करणार ते एकट्या बाई? विनाकारण आमच्या नानांना फसवलेले. आणि मेन गोष्ट म्हणजे सगळ्या 200-300 घरांना नोटीस गेलेल्या आहेत. कोणालाही काहीच पंचनामा, कोणी काहीच कारवाई करत नाही. फक्त आमच्याच घरावरती कारवाई चालू आहे. तर आम्हाला विचारायचं की फक्त आमचंच घर का? PMRD लोक एवढी हे आहेत का की त्यांनी पैसे खाऊन आमच्याच घरावरती कारवाई केलेली आहे का? जिकडे तिकडे पैसे भरून पॉलिटिक्सचा वापर करून माझ्या नवऱ्याला अटक करण्यात आलं आहे. गावामध्ये 200-300 घर अनधिकृत आहेत. मग त्यांच्या घरावर कारवाई का नाही? माझ्याच एकटीच्या घरावर कारवाई का करायची? तर सगळ्या घरावर करायची अशी माझी कळकळीची विनंती आहे. काय नाव तुमचं? काय? मी सविता ज्ञानदेव जांभूळकर. माझे दीर आहे, त्यांच्यावर खूप अन्याय होतोय. असं का? त्यांची मुलं आहे, 3 बायको आहे, ती काय करणार? कुठं आम्ही कुठं जाऊन आलो. एकनाथ शिंदेकडे जाऊन आलो, यांच्याकडे जाऊन आलो. ह्या लोकांनी कोणीच आमची हे घेतली नाही. मग ह्याच्यावर हे असं का? सगळ्या गावावर हे आहे ना, सगळ्या गावाचं हे गाव. त्यांची आजी, त्यांची आई, म्हातारी, त्यांना पॅरालिसचा झटका झालेला आहे. आम्ही काय करायचं? सगळे बाई माणसं. आता आम्ही तर असं गरज असेल तेव्हा धावणार ना, 7 वेळा तर नाही धावणार. त्याच्यामुळे जरा थोडंसं आम्हाला हे द्या, लक्ष द्या. आजी काय सांगाल? मी असं सांगा, 9 वर्ष झाली या घराला. तवा कुठं गेली होती मेवडी? ही लोक तवा कुठं गेली होती? तवाच घर तोडायचं किंवा सांगायचं का तुम्ही घर बांधू नका, असं करू नका. मग आम्ही काहीतरी केलं असता नाही. बरं, आज एवढी घर आहे, एका घराला तुम्ही न्याय हे करीत नाही. आमच्या घरावरच का अन्याय करायला लागला? माझी एकटीसून कुठं पाळणार, कुठं जाणार? काय नाव तुमचं? काय सांगाल? नवनाथ शंकर जांभूळकर. बोलायचं नाही, होत नाही. एवढं कष्टाने घर बांधलं की एवढ्या 500 ते 350 घर आहे. फक्त एकच घर आणणे का? माझं एकच म्हणणं आहे, जे पण कोणतंही सरकार असू, PMD असू, फॉरेस्ट असू, हे जे पैसे मोठ्या पार्टीच्या बळावरती जर गरिबावरती अन्याय आणत असेल तर सरकारला माझी कळकळची विनंती आहे. तर आम्ही पाणी पावसाचं जायचं कुठं?
काय नाव, काय सांगाल? मी अथर्व एकनाथ जांभूळकर. माझ्या पप्पांना 4 महिने झाले अडकवलंय. आमचं शिक्षण म्हणजे आता म्हणजे घरी कोण करायला नाही तर 4 महिने झाले आमच्या शिक्षणावर पण परिणाम पडतोय. आम्ही सगळी घरी आजारी आहे. पावसा पाण्याचे दिवस झाले. आम्ही कुठं जाणार आता? आमच्या पप्पांना एवढं अडकवलं, आमच्या घरात कोण नाही करायला तर कोण करणार आमच्या घरी? काय सांगाल? मी भाऊ नतो जांभूळकर, एकनाथ शंकर जांभूळकरचा चुलत भाऊ असून त्याच्या घरावर जे PMRDने अनधिकृतचं शिक्कामोर्तब केलेलं आहे किंवा नोटीस पाठवलेली आहेत 8-9 ती किंवा धनाढ्य लोकांकडून पैसे घेऊन हे काम करतायत. बाकीच्या घरांवर नोटीस असताना देखील त्यांना हात लावत नाहीत. याची सरकारने दखल घ्यावी की सगळ्यांना सारखा नियम द्यावा, सगळ्यांना सारखी वागणूक द्यावी. एक पैसे घेऊन काही कामं करू नयेत अशी मला कळकळीची विनंती. बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल? मी रोहित जांभूळकर. आज 8 वर्ष झाले आम्ही इथं राहतोय, 8-9 वर्ष झाले आम्ही इथं राहतोय. जोपर्यंत त्या हरीश प्रवीण चंद्र परमारचे वडील होते तोपर्यंत त्यांना अनधिकृत दिसलं नाही आणि ते वारल्यानंतर 8-10 वर्षांनी त्यांना जर अनधिकृत दिसत असेल तर मग त्यांनी घर बांधायच्या वेळेस किंवा घर बांधतानाच बोलायला पाहिजे नव्हतं. आज 8 वर्ष झाले आम्ही इथं राहतोय. 8 वर्षांनी त्यांचे वडील वारल्यानंतर ते म्हणणार PMRDला आमचं घर अनधिकृत आहे, त्यांना पैसे देणार आणि हे घर तोडायला पाठवणार. असं थोडी आहे. आम्हाला हीच विनंती आहे की सरकारने थोडं लक्ष द्यावं, थोडी आम्हाला मदत करावी. बरं, काय नाव तुझं, काय सांगेल? माझं नाव निहारिका एकनाथ जांभूळकर. प्लीज आम्हाला मदत करा, प्लीज, कडकडत विनंती आहे. काय सांगाल? माझ्या मुली घरात असताना मी धावपळीला इकडे तिकडे जाते. हर्ष परमार गुंडे वगैरे घेऊन येतो, धमक्या वगैरे देतो. मलाही धमक्या दिल्यात की तुम्ही सेटलमेंट करा नाहीतर मी तुमचं घर पाडीन. धमक्या देऊन ही सगळी कामं चालवलेली आहेत. जोर जबरदस्ती करतो. माझे पूर्वी बाळी घरात एकट्याच असतात. गुंडे वगैरे घेऊन येतो, घराच्या बाहेर गाड्या उभ्या करतो, हॉर्न वाजवतो, त्रास करतो आम्हाला. मी काय करायचं? माझ्या पोरींनी काय करायचं? ज्यांच्यावर पोरी आहे, माझ्या घरादाराला, माझ्या पोरी बाळांना काय झालं तर मी काय करणार? आणि ह्या माझ्या घराला जर हात आज PMRDने माझं जर घर पाडलं तर मी माझ्या जीवाचं काही बरं करून घेईन. आणि ह्याला जबाबदार रोशन ससाने, हर्षचंदन, हर्ष परमार ही 3 जण असतील. यांनी सगळा म्हणजे आमच्यावर लय अन्याय केलाय. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हावी. नुकताच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि PMRDची कारवाई ही कुठं पावसाळ्यात असते का? उन्हाळ्यामध्ये कारवाई केली तर घर शोधू शकतात, पण आज या ठिकाणी एकनाथ शंकर जांभूळकर यांच्या घरावर PMRDनी 8 वेळा नोटीस दिलेली आहे. आणि ज्यावेळेस नोटीस येईल त्यावेळेस तुम्ही कसं रिॲक्ट होता? काय नेमकं तुमची कौटुंबिक परिस्थिती कशी? आम्ही एवढं कष्ट कमाईने घर बांधले. माझ्या नवऱ्याने कष्टाने, कोणाचं आरामाचं घेतलं नाही, काय नाही, एवढं कष्टाने बांधले. आणि मग आता आमचं घर पाडल्यावर आमचं कसं होणार? आम्ही कुठं जाणार? पावसा पाण्याचे दिवस आलेले आहेत, आम्ही कुठं राहणार? काय करणार? माझी पोरं बाळ काय करणार? माझी सासू आजारी, माझी पोरं आजारी, मी कुठं जाऊ त्यांना घेऊन? पावसा पाण्याचं कसं होणार माझं? बरं, आमदारांकडे गेले होते, खासदारांकडे, कुणाकुणाकडे गेले होते? अण्णासाहेबांकडे गेले होते, सुनील अण्णासाहेबांकडे गेले होते, आप्पा बारण्यांकडे गेले होते. ते बोलले आम्ही तुमची मदत करू, असे आश्वासन दिले आम्हाला. पण त्यांनी आमची खरंच मदत करावी अशी विनंती आहे माझी. माझं घर पाडण्यापासून थांबावा. सगळ्यांनी माझी विनंती मला सहकार्य करावा. हे पैसा पाणी भरून, जिकडे तिकडे पैसा पाणी भरून असं गोष्टी थोडी होतात. म्हणजे जे खरं आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे. असं खोटं नाटक करून इकडे तिकडे पैसे भरून थोडी काही कामं होतात. एखाद्या गरीबाला का म्हणून त्रास द्यायचा? माझ्या नवऱ्याचा काही दोष नसताना, काही पुरावा नसताना, काही नसताना का अडकवले माझ्या नवऱ्याला 4 महिने? जिकडे ते पोलीस स्टेशनला पैसे भरून, इकडे तिकडे पैसे भरून सगळी कारवाई थांबवतात. माझे 4 महिने झाले. माझा सगळं काहीच पुरावा नाही माझ्या नवऱ्याच्या विरोधात. मग का म्हणून माझ्या नवऱ्याला अडकवले आतमध्ये? तर बघूयात प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी कुरवंडे गावामध्ये केवळ एकनाथ शंकर जांभूळकर यांच्याच घरावर कारवाईसाठी 8 नोटिसा दिलेल्या आहेत. मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं आहेत, टेकड्या पोकरल्या जात आहेत. आणि जे काही घरं आहेत, PMRD ही 2020 पासून चालू झाली, पण त्या अगोदरच्या घरं जी आहेत त्यावर कारवाई केली जाते. आश्चर्यच वाटतं की या अगोदर मावळ तालुक्यामध्ये अनधिकृत बांधकामं होत असताना तेव्हाच का रोखली जात नाही? यामध्ये जे आहे या शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहेत यांची मेहनत वाया जाणार आहेत. तर बघूयात की त्यांना पाऊस सुरू झालेला असताना त्यांचं घर पाडून त्यांना बेघर करणार आहे PMRD.
केवळ धनिकाचं ऐकून PMRDA कारवाई करते का, असं नागरिकांमध्ये चर्चा आहे. तर बघूयात PMRDAच्या अधिकाऱ्याला दया येते का. मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी या कुटुंबाला आश्रय देत आहेत, पण त्यांचं घर वाचलं पाहिजे. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या 2 मुली 1 मुलगा अशा पद्धतीनं त्यांचं शिक्षण, आणि त्यांच्या नवऱ्याला 4 महिने झालं या ठिकाणी जेलमध्ये आहेत. 4 महिन्यापासून त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडतोय, आणि जे धनिक आहेत हे धनिक येऊन त्यांना रात्री अपरात्री त्रास देतात. तरी पोलीस तुमची तक्रार घेत नाहीत का? नाही घेत, पोलीस पण तक्रार नाही घेत. मी माझ्या पोरी एकट्या घरात असताना गुंडे लोक कोपारमार घेऊन आला. मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली, लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. तो त्रास देतो मला, माझे ज्या मुली आहेत घरामध्ये तो आम्हाला त्रास देतो. घरामध्ये गुंडे घेऊन येतात, तरी पोलीस स्टेशनने माझी कंप्लेंट काय घेतली नाही. काय म्हणजे ते जे येतात ते गुंडे काय कशा पद्धतीने इथं आरडाओरडा काय करतात नेमकं? खूप हॅरेसमेंट करतात, इथं थांबतात, रात्रीच्या गाड्या लावलेल्या असतात, खूप जण वॉच ठेवून असतात की बघतात की कोण येतंय, कोण गेटाच्या बाहेर जातंय, कोण नाही. सगळे वॉच ठेवून असतात. आम्ही मार्केटमध्ये जरी गेलो तरी ती लोक आमचा पाठलाच करत असतात. आणि पोलीस स्टेशनला तुम्ही 112ला फोन केल्यानंतर पोलीस येतात, पण कोणतेच पोलीस आले नाही. आम्ही जेव्हा फोन करतो, आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार पण केली, तर ते म्हणतात की आम्ही नाही नोंद करू शकत. तरी इथं महिला आणि मुलीही सुरक्षित नाहीयेत. सरकार एकीकडे सांगतं मुली आणि महिला सुरक्षित आहे. उद्या जर ह्या मुलींसोबत काही घडलं तर ह्याला जबाबदार पोलीस प्रशासन असणार आहे. तर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन आहे का शहर आहे तुमच्याकडे? लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे कुरवंडे येते. तर पोलिसांनी वेळीच या मुलींना, ज्या मुली ज्या आहेत या जवान मुली आहेत त्यांच्यासोबत जर उद्या काय घडलं तर कोण जबाबदार आहे? कायद्याची भीती राहिली नाही अशी परिस्थिती या ठिकाणी दिसती. तर बघूयात PMRDA पाऊस सुरू झालेला आहे. कालपासून मावळामध्ये रिमझिम पाऊस सुरू होतोय. या पावसामध्ये घर पाडलं तर ह्या कुटुंबांनी जायचं कुठं असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील लोणावळा नगर परिषद हद्दीलगत असलेल्या कुरवंडे ग्रामपंचायतीची भौगोलिक परिस्थिती आहे ते आम्ही प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत. इंद्रायणी नदीचा उगम झालेली नागफणी ह्या कुरवंडे गावामधनं इंद्रायणी नदीचा उगम झालेला आहे. पण परिस्थिती अशी आहे की मावळ तालुक्याला 20,000 हेक्टरपेक्षाही जास्त वनक्षेत्राची हद्द आहे, आणि मोठ्या प्रमाणात आता वाढतं नागरीकरणाचा विचार जर केला तर या कुरवंडे गावामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या गावठाणामधल्या जागा ह्या कमी पडत आहेत, आणि त्यांना इतरत्र घरं बांधायची म्हणले तर शेतामध्ये घरं बांधली जातात. तर प्रत्यक्षात या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य अविनाश जांभूळकर आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल नेमकं की आज तुमच्या गावाची परिस्थिती? एकीकडे INS शिवाजी आहेत, एकीकडे वनक्षेत्राची हद्द आहे, त्यातच या ठिकाणी शेतीचं तुकडीकरण झालेलं आहे, नागरिकांना घरं बांधले. तर या ठिकाणी जे एकनाथ शंकर जांभूळकर आहेत यांच्या घरावर PMRDAच्या कारवाई होणार म्हणून 8 नोटिसा दिलेल्या आहेत. भौगोलिक परिस्थिती काय सांगा? नमस्कार साहेब, माझं नाव अविनाश जांभूळकर, ग्रामपंचायत सदस्य. साहेब, आमची भौगोलिक परिस्थिती बघता कुरवंडे गावठाण 7.5 एकर हद्द सोडली तर आम्हाला खाली गावालगतच्या जमिनी आहेत, त्या जमिनीवरती फॉरेस्टनी झोन टाकलेले आहेत. आणि फॉरेस्ट झोन पडले तर PMRDA आल्यापासून PMRDAने इथं स्वतः येऊन बघितलेलं नाही की इथं झोन कोणते आहेत, काय कोणते आहेत. त्यांनी आम्ही त्यांच्याकडं, आमची ग्रामपंचायतीची स्थापना साहेब 1956 आहे. तेव्हापासून आमच्या इथं आम्हाला गाव तेव्हा छोटा होता. तर आता काय झालंय, गावाची 6,500च्या वरती लोकसंख्या गेलेली आहे. तर आमच्या पाण्याच्या टाक्या फॉरेस्टकडे मागणी करावी लागते. आमचे रोड, येणारा जो लोणावळा आणि कुरवंड्याचा रोड आहे तो पण फॉरेस्टकडे मागणी करावी लागते. आणि त्यानंतर काय झालं साहेब, आता छोटं कुटुंब होतं त्या टायमाला गावठाणला जागा होते. आता काय झालंय, एका घरात समजा एकाला 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, तर आम्ही काय केलं, तुकडीकरण करून आम्ही फॉरेस्टमध्ये जागा घेतल्यात. जागा घेऊन आम्ही घरं बांधल्यात. आता ती घरं आम्ही ग्रामपंचायतीच्या ह्याच्यातून केली. बरं, आता काय झाले, PMRDA झाले किंवा फॉरेस्ट झाले, ते आम्हाला येऊन विनानाहक त्रास होतोय त्या गोष्टीचा. त्यानंतर लायन्स पॉईंट हा क्षेत्र आमच्या गावात येते. आम्हाला इको झोन आहे, टाटाने आमच्या जमिनी घेतलेल्या आहेत. त्यानंतर INS शिवाजीने आमच्या जमिनी घेतलेल्या आहेत. त्यानंतर आमच्याकडे डिफेन्स झोन साहेब आहे. असे भरपूर झोन पकडून आम्हाला साहेब
जगायला जागा राहिलेली नाही. आमची शेती टाटा डॅममुळं पाणी साठल्यामुळं आमची शेती खराब होतीये आणि इकडनं ते परमार म्हणून जी एक पार्टी आहे आता ती गेली कित्येक वर्षापासून इथं येते. गावाने त्याला एवढं सहकार्य केलंय. आज मिसिंग लिंकचं काम चालू असताना त्याने अख्खा उत्खननाचं सगळा मटेरियल तिकडे ठेवलाय. त्या मटेरियलमुळे काय झालं, जे ओढे नाले आलेले आहेत ते ओढे नाले लॉक झालेले आहेत. त्यामुळे आजूबाजूची शेती खराब होतीये. आणि त्या परमार ही व्यक्ती अशी आहे की तिला गावाने सपोर्ट केला, सगळ्या गोष्टी केल्या. बरं, तो आज आमच्या गावातील, आमच्या घरातील आमच्या एक व्यक्ती कुटुंबाला नाहक त्रास देतोय आणि त्याची स्वतःची जागा तिकडे फॉरेस्टमध्ये आहे आणि तो आज आमच्या घरातल्या लोकांसाठी आज तो नोटिसा काढतोय, आज दमदाटी करतोय. त्याचे एक मंत्री आहेत, कोणते सरकारमधले मंत्री आहेत, ते मंत्री PMRD झाले, पोलीस चौकी झाले. या पोलीस चौकीला फोन करून मॅनेज आहे, आमच्या कंप्लेंटी घेतल्या जात नाहीयेत आणि PMRD आम्हाला व्यवस्थित वेळ देत नाहीये. अशा भरपूर काही गोष्टी आहेत. हे तुम्हाला आमचे माजी सरपंच आहेत सुलते आहेत, थोडे सांगतील तुम्हाला काही गोष्टी. काय सांगाल? माझं नाव ज्ञानदेव जांभूळकर. गेली 56 सालापासून जी ग्रामपंचायत स्थापन झालेली आहे तेव्हापासूनचं जे गावचं क्षेत्र आहे ते आहे तेच आहे. आणि गावामध्ये आज तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी असताना 15/20ची जागा गावामध्ये एका कुटुंबाची आहे. आज ह्या कुटुंबाची 15/20ची जागा गावामध्ये आहे आणि त्यांची आज 5 ते 6 मुलं आहेत की आज ते एका घरामध्ये राहू शकत नाही. आज 10/10च्या घरामध्ये एक कुटुंब राहू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गावातील जे शेती ज्यांची शेती आहे किंवा ज्यांना वाटलं की इथं जवळपास जागा घेऊन त्यांनी आज ही घरं बनवलेली आहेत की जे आज तिथं त्यांचा उदरनिर्वाह करतात आपल्या कुटुंबासमोर. कारण गावामध्ये तशी परिस्थिती राहिली नाही, रस्ता नाही. जर एखादं मयत झालं तर ते मयत घेऊन यायला जागा नाही, रस्ता नाही. अशा परिस्थितीमध्ये जे कुटुंबाला शक्य झालं, ज्या कुटुंबाची जागा आहे शेती म्हणून, त्यांनी आपापली घरं बाहेर बांधलेली आहेत. आणि असं असताना या एकनाथ जांभूळकरांनी सुद्धा स्वतः मातोश्री नाव दिले बंगल्याला, आईचं नाव दिलंय त्यांनी. आणि अशी एवढी मोठी त्यांनी हे आपलं ते कसवा कष्टाने बांधलेलं घर आणि त्याची जी अस्मिता आज या ठिकाणी PMRD अनेक ठिकाणी कामं चालू आहेत. मावळमध्ये तुम्ही त्याचा उल्लेख केला की मावळमध्ये अनेक ठिकाणी PMRDचे जो अनधिकृत कामं चालू आहेत त्याच्यावरती लक्ष न देता हे अशा ठिकाणी जाणून बुजून या कुटुंबाला त्रास दिला जातोय. हा कुठंतरी PMRDच्या अधिकाऱ्यांनी विनंती करतो की त्यांनी हा त्रास थांबवण्याचा प्रयत्न करावा. काय नाव तुझं, काय सांगशील? वेदिका एकनाथ जांभूळकर. मी जेव्हाही कॉलेजला जाते तेव्हा माझ्या मागे 2-3 गाड्या वॉच ठेवून असतात. आम्हाला धोका आहे की ही लोक काय करतील, असं वॉच ठेवून गुंडगिरी करतात माझ्या घरी. आम्ही रात्रीचं घराच्या बाहेर पण बंगल्यावरती माणसं थांबलेले असतात वॉच ठेवून की कोण कुठं जातंय काय नाही. आणि आम्ही स्वतः जाऊन, मम्मी आणि मी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर त्यांनी विरोध केला की आम्ही स्वतः नाव घेतलं की हर्ष परमार, रोशन ससानी ही लोक सगळे असे गुंडगर्दी करून आमच्यावरती वॉच ठेवून हे ते सगळं करतात. तर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली तर ती लोक म्हणतात की आम्ही तुमची तक्रार दाखल करणार नाही. बरं, काय सांगाल? विनंती हीच आहे की माझी कळकळतीची विनंती आहे. मी आता खूप त्रासामध्ये आहे. माझी मुलं बाळ, मी एकटीच पडलेली आहे. मला साथ देणारं कोण नाही आहे. लय त्रास होतोय आम्हाला. ह्या 3 माणसांनी आम्हाला लय वैताग दिलाय. मी काही करेन, माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईन, जीव देईन, काही करेन. माझ्या घराला जर काय झालं, माझं घर जर पाडलं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट काय करून घेईन. ह्याला जबाबदार कोण असणार? ह्याला जबाबदार मी हर्ष परमार, हर्ष चंदन आणि रोशन ससानीला ठरवणार आहे. ह्यांच्यामुळे मी माझ्या जीवाचं बरं वाईट काही करून घेणार. यांनी खूप त्रास दिलाय माझ्या परिवाराला, मला, माझ्या पोराकडे खूप त्रास दिलाय. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात वसलेला मावळ तालुका आणि ह्या निसर्ग सौंदर्य आणि निसर्गाच्या ह्या श्रीमंतीमुळं देशभरातील नागरिकांना मावळचं आकर्षण आहे. इथं असणारी जी डोंगर रांग आहे आणि त्यामधले असणारे वनक्षेत्र आहे आणि इथली जी गावं आहेत, विदेशाच्या तोडीस तोड असं हे मावळ तालुका आहे. आणि या मावळ तालुक्यामध्ये जो मूळचा शेतकरी आहे तो कुठंतरी आता नामशेष होत चाललेला आहे. धनिकांच्या हातामध्ये जमिनी गेल्यामुळं प्रशासनाला हाताशी धरून त्यांच्यावर कुठं अन्याय होतोय का? तर आज जांभूळकरांचं घर पाडण्यासाठी PMRD ॲक्शन मोडवर आहे. पण आता नुकताच पावसाळा सुरू झालाय. काय PMRD कारवाई करताना सरसकट करणार आहे का व्यक्ती दोषामधनं करणार आहे, अशीही चर्चा या ठिकाणी होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.